नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त, एकदम मोठी बातमी घेऊन आलोय. खास करून जे वैद्यकीय आणि निमवैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी. बृहन्मुंबई महानगरपालिकेत म्हणजे BMC मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू झाली आहे. चला तर मग या गोल्डन संधीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, ही आहे ती मोठी ब्रेकिंग न्यूज. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही मोठी भरती काढली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? ही भरती आहे थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे. हो, म्हणजे थेट जाऊन मुलाखत द्यायची. ही संधी खरंच सोडू नका. हे बघा, या भरतीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट, परीक्षा नाही, थेट मुलाखत. अरे वा, म्हणजे लेखी परीक्षेचं ते सगळं टेन्शनच गेलं. आता फक्त तुमची पात्रता आणि तुमचा आत्मविश्वास, बस एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. किती मोठी गोष्ट ही, नाही का? चला तर मग आता बघूया की नक्की कोणकोणती पदं आहेत आणि त्यासाठी पगार किती मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला लगेच अंदाज येईल की ही संधी किती जबरदस्त आहे. तर बघा, इथे एकूण 4 प्रकारची पदं आहेत. ECG टेक्निशियनसाठी 18,000 रुपये महिना, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्टसाठी प्रत्येकी 20,000 रुपये, आणि स्टाफ नर्स म्हणजे परिचारिका पदासाठी तब्बल 30,000 रुपये प्रति महिना पगार आहे. आणि हो, ही सगळी पदं गोवंडीच्या पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात आहेत. पगार तर एकदम मस्त आहे, पण आता बघूया की या पदांसाठी शिक्षण काय लागणार आहे. कारण अर्ज करण्याआधी ही माहिती चेक करणं खूप गरजेचं आहे, बरोबर? सगळ्यात आधी ECG टेक्निशियन. ह्या पदासाठी तुमच्याकडे कार्डिओटेक्नॉलॉजीमध्ये BPMT किंवा फिजिक्समध्ये BSc असायला हवं. आणि हो, ह्यासोबतच कमीत कमी 6 महिन्यांचा ECG मधला अनुभव सुद्धा लागेल. आता लॅब टेक्निशियन पदासाठी इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुमच्याकडे BSc सोबत DMLTचा डिप्लोमा पाहिजे, किंवा मग थेट लॅबोरेटरी मेडिसिनमध्ये BPMTची डिग्री असली तरी चालेल. दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. पुढे आहे फार्मासिस्ट. यासाठी फार्मसीमधला डिप्लोमा किंवा B.Pharm ची पदवी लागेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलमध्ये असणं कंपल्सरी आहे हां. आणि शेवटचं पद स्टाफ नर्स किंवा परिचारिका. यासाठी GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं पाहिजे. आणि फार्मासिस्टप्रमाणेच इथेही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणं बंधनकारक आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला तुमची पात्रता कळली आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे मुलाखत कधी आणि कुठे होणार आहे. चला सगळे डिटेल्स बघूया. ह्या तारखा पटकन लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. वॉक इन इंटरव्ह्यू 27 ऑक्टोबर 2025ला सुरू होत आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहेत. म्हणजे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे तयारीला लागायला हवं. आणि मुलाखतीसाठी कुठे जायचंय? तर पत्ता नीट ऐका. मुख्य कार्यालय पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, वामन तुकाराम मार्ग, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. हा पत्ता व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. आता अर्जासाठी फी किती आहे? तर टोटल फी आहे 838 रुपये. यामध्ये 710 रुपये मूळ फी आहे आणि त्यावर 18% GST आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही पदं 6 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि दर 45 दिवसांनी ते रिन्यू होईल. पण सरकारी क्षेत्रात एंट्री करण्यासाठी आणि अनुभव मिळवण्यासाठी ही एक खूप चांगली सुरुवात आहे, नाही का? तर मग आपण याला एक सुवर्ण संधी का म्हणतोय? विशेषतः ज्यांना मुंबईमध्ये सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही संधी एवढी खास का आहे ते पुन्हा एकदा समजून घेऊया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुंबईसारख्या शहरात आपलं आयुष्य सेटल करण्याची ही खरोखरच एक सर्वोत्तम संधी आहे. अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत, त्यामुळे याचा फायदा नक्की घ्या. तर मग ही संधी इतकी भारी का आहे? बघा, लेखी परीक्षेचं टेन्शन नाही, किचकट ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही, थेट अधिकाऱ्यांसोबत तुमची मुलाखत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला सरकारी क्षेत्रात पाऊल ठेवता येतंय. यापेक्षा अजून काय पाहिजे? चला आता सगळ्यात शेवटी एक फायनल चेकलिस्ट बघूया, म्हणजे मुलाखतीला जाताना तुमची काही गडबड होणार नाही आणि सगळं व्यवस्थित होईल. यशस्वी होण्यासाठी फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, तुमची पात्रता पुन्हा एकदा नीट चेक करा. स्टेप 2,
तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीज तयार ठेवा. आणि स्टेप 3, दिलेल्या पत्त्यावर वेळेवर पोचा. बस, इतकं सोपं आहे हे. तर मग या जबरदस्त संधीसाठी तुम्ही तयार आहात का? मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात काम करण्याची ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, ज्यांना याची गरज असेल. आणि हो, जर तुम्हाला DMER बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.